मागील 2 महिन्यापासून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणासाठी अत्यंत कायदेशीर पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलने चालू आहेत आणि यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला मराठा समाजामध्ये असलेली एकता पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर इतर समाजाचा सुद्धा या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत असताना आपण प्रत्यक्षदर्शी पाहत आहोत। एवढं सर्व होत असताना समाजामध्ये तेढ निर्माण करणारी एक बिंडोक टोळी महाराष्ट्रात कार्यरत आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, रील्सच्या माध्यमातून असेल, ही टोळी इतर समाजाबद्दल अभद्र विधानं करत आहे, अत्यंत खालच्या स्तरावरील विधानं करत आहे। त्यामध्येही जास्तीत जास्त प्रमाणात एससी समाजाला किंवा बुद्धिस्ट समाजाला टार्गेट केल्या जात आहे। घोड्यांच्या शर्यतीत गधे पुढे जात आहेत। आरक्षण आम्हाला फक्त शिक्षणासाठी हवंय, 2 रुपये किलो तांदूळ किंवा गव्हासाठी नकोय, समान नागरी कायदा आणण्यात यावा, आरक्षण हे आर्थिक आधारावर देण्यात यावं, बुद्धिस्ट समाज फक्त आरक्षणानेच पुढे गेलाय, अशा प्रकारचे विधानं ही टोळी करत आहे आणि मोठ्या प्रमाणात 2 समाजामध्ये म्हणजे स्पेशली मराठा आणि बुद्धिस्ट समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत आहेत। मुळात असे विधानं करणाऱ्या किंवा समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या लोकांचा मराठा आंदोलनाशी कुठलाच संबंध नाही किंवा मराठा आंदोलनामध्ये त्यांचं कुठलंच योगदान नाही। फक्त प्रसिद्धीच्या झोकात येण्यासाठी, प्रसिद्धी मिळवण्यासाठी, आपले व्हिडिओ व्हायरल करून घेण्यासाठी ही टोळी मोठ्या प्रमाणात कार्य करत आहे, 2 समाजामध्ये तेढ निर्माण करत आहे आणि यांच्यामुळेच मराठा आरक्षणासाठी रक्ताचं पाणी करणारे, निस्वार्थ पद्धतीने काम करणारे, आंदोलन करणारे लोक बदनाम होत आहेत आणि याच बिंडोक टोळीला प्रत्युत्तर देताना बुद्धिस्ट लोक किंवा आंबेडकरी अनुयायी स्वतःची बदनामी सुद्धा करून घेत आहेत आणि मराठा आपल्या विरोधात आहेत अशा प्रकारची भूमिका घेत आहेत। या व्हिडिओमध्ये आपण अशा बिंडोक लोकांद्वारे केलेल्या विधानांचं स्पष्टीकरण समजून घेऊ। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि मोठ्या प्रमाणात शेअर करायला विसरू नका, जेणेकरून मराठा आणि बुद्धिस्ट समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही आणि त्यांना लक्षात येईल की हे तेढ निर्माण करणारी टोळी वेगळीच आहे। काही पैसे घेऊन तेढ निर्माण करत आहेत, तर काही प्रसिद्धी मिळवण्यासाठी निर्माण करत आहेत। या तेढ निर्माण करणाऱ्या लोकांद्वारे सोशल मीडियावर किंवा रील्सच्या माध्यमातून एक मोठ्या प्रमाणात विधान केल्या जात आहे, ते म्हणजे घोड्याच्या शर्यतीत गधे पुढे जात आहे। या विधानामध्ये घोडे म्हणजे मराठा समाजाचा उल्लेख करण्यात आलाय आणि गधे म्हणजे मागासलेले लोक, जे एससी, एसटी किंवा ओबीसी किंवा इतर समाज ज्यांना आरक्षण आहे इत्यादींचा उल्लेख करण्यात आलाय। परंतु हे विधान मुळातच मराठा आरक्षणासाठी झगडणाऱ्या, मराठा आरक्षणासाठी रात्रीचा दिवस करणाऱ्या, मेहनत करणाऱ्या, आंदोलन करणाऱ्या लोकांद्वारे केल्या जात नाही आहे, तर फक्त आणि फक्त तेढ निर्माण करणाऱ्या लोकांद्वारे केल्या जात आहे। यामध्ये कुठलाच मराठा समाजाचा किंवा मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या लोकांचा हात नाही आहे। आता जे मूर्ख लोक अशा प्रकारचं विधान करत आहेत, मागास समाजाला गधे म्हणून हिनवत आहे, त्या समाजाने एक गोष्ट लक्षात घ्यावी की सर्वोच्च न्यायालयामध्ये जोपर्यंत मराठा समाजाला मागास सिद्ध केल्या जाऊ शकत नाही, तोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण सुद्धा मिळू शकत नाही। म्हणजे आज तुम्ही ज्या लोकांना गधे म्हणून हिनवत आहेत, त्याच लोकांच्या रांगेमध्ये पहिल्यांदा जाऊन बसावं लागेल, स्वतःला मागास सिद्ध करावं लागेल, म्हणजेच तुमच्या भाषेत इनडायरेक्टली तुम्हाला गध म्हणून सिद्ध व्हावं लागेल, तेव्हाच तुम्हाला आरक्षण मिळू शकेल। फक्त प्रसिद्धीसाठी हापापलेल्या या लोकांद्वारे करण्यात येत असलेलं दुसरं महत्त्वपूर्ण विधान की आरक्षण आम्हाला फक्त शिक्षणासाठी हवंय, 2 रुपये किलो तांदूळ किंवा गव्हासाठी नकोय। 2 रुपये किलो तांदूळ किंवा गहू हे स्वस्त धान्य दुकानात मिळत असते आणि त्यासाठी सरकारद्वारे बीपीएल किंवा एपीएल कार्ड लोकांना प्रोव्हाइड केलं जाते। बीपीएलचा अर्थ होते बिलो पॉवर्टी लाईन अँड एपीएलचा अर्थ होते अबाव पॉवर्टी लाईन। म्हणजेच राशन कार्ड किंवा स्वस्त राशन हे फक्त आणि फक्त उत्पन्नाच्या आधारावर दिलं जात असते, आरक्षणाच्या आधारावर नाही। म्हणून आरक्षणामध्ये या सर्व गोष्टी घुसवताना एक गोष्ट मात्र नक्की इथे क्लिअर होते की या सर्व लोकांचा, या मूर्खांचा अभ्यास शून्य आहे। त्यांनी पहिल्यांदा या गोष्टीचा अभ्यास करावा की आपण जेव्हा राशन कार्ड काढण्यासाठी जातो तेव्हा आपल्याला कुठल्या प्रकारची कागदपत्र मागितल्या जातात।
राशन कार्डसाठी आपल्याला रहिवासी दाखला मागितला जातो, उत्पन्नाचा दाखला मागितला जातो, आधार कार्ड मागितलं जाते, बँक अकाउंटची झेरॉक्स मागितली जाते आणि काही तत्सम अशा प्रकारची कागद मागितली जातात. परंतु त्यामध्ये कुठेच जात प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट मागितलं जात नाही. म्हणजे सरकारी स्वस्त धान्य दुकानामध्ये मिळणारं 2 रुपये किलोचं तांदूळ, गहू हे फक्त दारिद्र्याच्या आधारावरच दिलं जात असते, आरक्षणाच्या आधारावर नाही. या मूर्ख लोकांद्वारे करण्यात येत असलेलं तिसरं महत्त्वपूर्ण विधान म्हणजे समान नागरी कायदा करण्यात यावा, म्हणजे कुणालाच आरक्षण राहणार नाही. या मूर्ख लोकांनी पहिल्यांदा समान नागरी कायद्याचा अभ्यास करावा. समान नागरिक कायदा म्हणजे नेमकं काय आपल्याला सुद्धा माहीत नसेल तर आपल्या प्लेलिस्टमध्ये जा, समान नागरिक कायद्यावर डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे, तो पहिल्यांदा पाहून घ्या. समान नागरिक कायद्यामध्ये 4 गोष्टीचा समावेश होतो. पहिला म्हणजे विवाह, दुसरा म्हणजे तलाक, तिसरा म्हटलं तर संपत्तीमध्ये अधिकार आणि चौथा म्हटलं तर दत्तक वारस. या 4ही गोष्टीबाबत वेगवेगळ्या धर्मामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नियम अस्तित्वात आहे. आपण मुस्लिम समाजाचा जर विचार केला तर मुस्लिम समाजामध्ये एकपेक्षा जास्त विवाह केल्या जातात, तर त्याच ठिकाणी हिंदू समाजामध्ये एकच विवाह करणं योग्य समजलं जाते. आता अशा प्रकारचे जे नियम असतात तर तेच नियम सारख्या पद्धतीने सर्वांना लागू व्हावेत यासाठी समान नागरिक कायदा असतो. समान नागरिक कायद्याचा आरक्षणाशी दूरपर्यंत संबंध नसतो. फक्त आणि फक्त हा मुद्दा, हे विधान मराठा आणि बौद्ध किंवा इतर मागास समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठीच उपयोगात आणल्या जात आहे. हे पूर्णपणे निरर्थक आहे. चौथं महत्त्वपूर्ण विधान जे बऱ्याच लोकांद्वारे केल्या जाते, सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल सुद्धा होत आहे, ते म्हणजे आर्थिक आधारावर आरक्षण देण्यात यावं. मित्रांनो, सर्वात पहिली बाब, आरक्षणाचा उद्देश हा इकॉनॉमिकली इक्वेलिटी म्हणजेच आर्थिक समानता आणणे हा नसतोच, तर शैक्षणिक आणि सामाजिक समानता प्रस्थापित करणे हा असतो. आणि जर आपण आर्थिक समानता आणण्याचा प्रयत्न करू तर जास्त मेहनत करणारा आणि कमी मेहनत करणारा या दोनही लोकांना सारख्या प्रमाणात आर्थिक मोबदला दिला जाईल. इथे कुठेतरी जास्त मेहनत घेणाऱ्या लोकांवर अन्याय होईल आणि घरी बसून दे रे हरी पलंगावरी अशा म्हणणाऱ्या लोकांचाही तेवढाच फायदा होईल. म्हणजेच लोक खऱ्या अर्थाने कष्ट करणंच विसरून जातील. एखाद्याकडे भरपूर संपत्ती असेल तर याचा अर्थ हा नाही की आपण त्याच्याकडची संपत्ती काढून गरिबामध्ये वाटून दिली पाहिजे. त्याने ती संपत्ती खूप मेहनतीने, परिश्रमाने कमावलेली असेल आणि या लोकांकडे आलेली गरिबी यांच्या मानसिकतेमुळेही आलेली असू शकते. यांची काम न करण्याची मानसिकता असेल, दे रे हरी पलंगावरी अशा प्रकारची मानसिकता असेल, तर ते स्वतःहून गरिबी ओढावून घेत असतील. म्हणून जर आपण इकॉनॉमिकल इक्वेलिटी आणण्याचे प्रयत्न करू, आर्थिक समानता आणण्याचे प्रयत्न करू, तेव्हा कुठेतरी मेहनत करणाऱ्या लोकांवर अन्याय होईल आणि लोक मेहनत करणं सोडून देतील, कष्ट घेणं सोडून देतील. कारण सर्वांना सारख्या प्रमाणात अधिकार असेल, सर्वांना सारख्या प्रमाणात आर्थिक बाबी मिळत जातील, लोक कामच कशाला करतील. म्हणून जेव्हा हे विधान आपण आरक्षणाच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा पूर्णपणे निरर्थक ठरते. आणि 5वं महत्त्वपूर्ण विधान जे खऱ्या अर्थाने बौद्ध समाज आणि मराठा समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी उपयोगात आणल्या जात आहे, ते म्हणजे बौद्ध समाज हा फक्त आरक्षणाने पुढे आलेला आहे. यांच्यामध्ये अशी कुठलीच लायकी नाही आहे. जेव्हा आपण बौद्ध समाजाचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करतो, त्याच्या इतिहासाचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करतो, तेव्हा आपल्याला लक्षात येते की बौद्ध समाज पुढारण्यामध्ये फक्त आरक्षणाचा वाटा नाही, तर आरक्षण फक्त एक फॅक्टर आहे. मग असे कुठले घटक आहे जे बौद्ध समाजाला पुढे आणण्यासाठी काम करत आहे? त्यामधील पहिला सर्वात महत्त्वपूर्ण घटक म्हणजे बौद्ध समाजातील लोक मूर्ती पूजेवर विश्वास ठेवत नाही, देवावर विश्वास ठेवत नाही. बौद्ध समाजाचे धर्माचे संस्थापक तथागत गौतम बुद्ध यांनी सुद्धा असे म्हटले की मी देव नाही, माझे फक्त विचार आचरणात आणा. आणि त्याच पद्धतीने बौद्ध समाजातील लोक त्यांचे विचार आचरणात आणत आहे. बौद्ध समाजातील सर्वात महत्त्वपूर्ण तत्व म्हणते की अत्तदीप भव, म्हणजे स्वयंप्रकाशित व्हा, कोणाला शरण जाऊ नका. आणि याच पद्धतीने बौद्ध समाजातील लोक वावरत आहेत. त्यांनी कर्मकांड सोडून दिलेले आहे. 1956 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली तेव्हा 22 प्रतिज्ञा सुद्धा दिल्या आणि या लोकांनी त्या 22 प्रतिज्ञा पूर्णपणे अंगीकारलेल्या आहेत. त्यांचा देवावर विश्वास नाही, त्यांचा कर्मकांडावर विश्वास नाही, त्यांचा पूजा अर्चनेवर विश्वास नाही, त्यांचा फक्त आणि फक्त विज्ञानावर विश्वास आहे आणि त्याच पद्धतीने ते वावरण्याचे प्रयत्न
प्रयत्न करत आहे आणि हाच सर्वात महत्त्वपूर्ण घटक आहे बौद्ध समाजाला पुढे आणणारा, फक्त आरक्षणच नाही. दुसरा महत्त्वपूर्ण घटक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या अनुयायांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा अशा पद्धतीचा एक मूलमंत्र दिलेला आहे आणि त्या मंत्राप्रमाणेच बौद्ध समाजातील लोक शिकत आहेत, नंतर संघटित होत आहेत आणि संघर्षसुद्धा करत आहेत. संघर्ष करून आपले सर्व हक्क मिळवत आहेत. हात पसरून नाही तर संघर्ष करून, शिकून बौद्ध समाजातील लोक पुढे जात आहेत, फक्त आरक्षणामुळे नाही. तिसरा महत्त्वपूर्ण घटक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून गेले की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. ते पिल्यानंतर व्यक्ती टरकारी फोडल्याशिवाय राहत नाही आणि खऱ्या अर्थाने हे सर्वची सर्व गोष्ट आत्मसात बौद्ध समाजातील लोकांनी केलेली आहे आणि त्यांचा ओघ मोठ्या प्रमाणात शिक्षणाकडे होत चाललेला आहे. मोठ्या मोठ्या पदावर बौद्ध समाजातील लोक जाऊन बसत आहे, आरक्षणाच्या आधारावर नाही तर त्यांच्यामध्ये असलेल्या टॅलेंटच्या आधारावर. फक्त आरक्षणच त्यांना पुढे नेणारा घटक नाही, तर तो फक्त आणि फक्त एक फॅक्टर आहे. हे सर्व विधानं जे या तेढ निर्माण करणाऱ्या टोळीद्वारे सोशल मीडियावर व्हायरल केल्या जात आहे, प्रसिद्धी मिळवण्यासाठी बोलल्या जात आहे, हे सर्वचे सर्व फक्त आणि फक्त दोन समाजामध्ये राग निर्माण करण्यासाठी, द्वेष निर्माण करण्यासाठीच केली जात आहेत. आय होप आपल्या सर्वची सर्व हे गोष्टी लक्षात आल्या असतील. दोन समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही यासाठीच हे स्पष्टीकरण होतं. मोठ्या प्रमाणात शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊ द्या आणि जास्तीत जास्त लोकांना सांगा की या तेढ निर्माण करणाऱ्या टोळीच्या विधानांकडे लक्ष देऊ नये आणि आपल्यामध्ये द्वेष निर्माण करू नये. मराठा समाजासाठी लढत असलेल्या मराठा मावळ्यांना सर्वच समाजाचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे आणि तो मराठा आरक्षण मिळेपर्यंत सुद्धा राहणार आहे. आजच्यासाठी एवढंच. पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण विषयासह, नवीन विषयासह भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.